स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। किती गजबजलेलं असायचं हे घर। अगदी घराच्या भिंती सुद्धा आपल्याशी बोलतायत असं वाटायचं। आणि आज असं काय झालंय हे अचानक? घरातली माणसं सुद्धा अबोल होत चालली आहेत। अचानक का आली आहेत एवढी संकट? वारं आलं तर एक वेळेस खिडक्या बंद करून टाकता येतात, पण वादळच आलं तर दारं खिडक्या बंद केल्या तरी तडाखे बसणारच। सगळेच आपापल्या समस्येत गुरफटलेत। मी माझं दुःख कुणालाच सांगू शकत नाही। सगळ्यांनाच वाटतंय की मी खूप मजेत आहे, मनासारखं काम करतेय, माझं छान चाललंय। पण माझा नवरा गेले कित्येक दिवस माझ्याशी एक शब्दही बोलत नाहीये। आणि हे जर आई बाबांना कळलं तर नाही, ते सहनच नाही करू शकणार। अवंतिकाला सुद्धा काय सांगणार मी? तिच्याकडे आधीच किती प्रॉब्लेम्स आहेत, कुणालाच काही सांगायची सोय नाहीये। आणि सलील कुणाचं ऐकेल याची खात्रीही नाही। यावर आता एकच उपाय आहे, वाट बघणं। आणखी काही काळ जाऊ दे, सलीलला नक्की मी निर्दोष असल्याची खात्री पटेल। माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे। पण मी का असं रडत कुढत बसू? कुणाला काही बोलण्यापेक्षा मी मला हवं तसं जगायला हवं। या परिस्थितीत शक्य नसेल तरी शक्य तेवढं प्रसन्न राहायला हवं, आनंदी राहायला हवं। आता घरातही अभिनय करायचा, आनंदी असण्याचा। काय असेल यापेक्षा मोठं दुःख? रिचाचा काही फोन आला होता? नाही ग। पण ती असं का वागते? अवंतिकाच्या मुलाला घेऊन जायची काय गरज होती तिला? हो ना, तिला म्हणावं असं काहीतरी वागून या घराची प्रतिष्ठा धुळीला मिळवू नकोस बाई। पण माई, अवंतिकाचीच बाजू बरोबर आहे असं आपण सगळेजण का गृहीत धरून चाललोय? कदाचित रिचाची याच्यात काही चूक नसेलही आणि अवंतिका उगाचच या सगळ्या गोष्टींचा इश्यू करत असेल। पण पूनम, अवंतिका असं कशाला करेल? व्हेरी सिंपल, आपल्या आणि शशांक भाऊजींच्या मनात रिचाविषयी कटुता निर्माण व्हावी म्हणून अवंतिका या घडीला काहीही करू शकते।
आणि तशीही तिला अख्ख्या जगाची सिंपथी मिळवण्याची सवयच आहे. असं काही नाही. का कोणास ठाऊक, पण मला अगदी खात्री वाटते की अवंतिका असं काहीही करणार नाही. मला तर काही कळेनासच झालंय. काय चाललंय? अभ्यास. परीक्षा केव्हा आहे? नेक्स्ट वीक. अरे बापरे, नेक्स्ट वीक? बापरे बाप. म्हणजे आता सगळं खेळबिळ बाजूला ठेवायचं, गोष्टी बाजूला ठेवायची. अभ्यास आहे की अभ्यास? बरोबर ना? फक्त आज संध्याकाळी नाही. म्हणजे तू आणि मी स्पायडरमॅनला जायचंय. स्पायडरमॅन. येस डॅड, थँक यू सो मच डॅड. तो पण अभ्यास करायचा. ओके ओके. चलो निघू मी. बाय बाय डॅड. कालच्या प्रकारानं आम्ही एकूण खूप अस्वस्थ होत सौरभ. नॅचरली मामा, अस्वस्थ होण्यासारखीच गोष्ट आहे. नाही तर काय, अवंतिका नसताना आर्यला फिरायला नेण्याचं काय कारण होतं त्या बाईला? काय नाव तिचं? रिचाच ना? रुक्मिणी म्हणत होती तोंडावर गोड गोड बोलत होते. पण असं वागण्याचं काय कारण असेल सौरभ तिनं? कारण काही असू शकतात मामा, पण पहिलं जे मला दिसतं ते अवंतिकाला त्रास देणं. पण अवंतिकाच्या वाईटावर का असावं तिनं? काय मामा की अवंतिकाने शशांकशी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर खूप इक्वेशन्स बदलतात. तिचं आणि त्याचं लग्न होऊ नये असं काही लोकांना वाटू शकतं. मग तिच्याबद्दलची नाराजी, तिच्याबद्दलचा दुश्वास वाटून तिच्यावर सूड घेण्याच्या प्रयत्नाने असं काही घडू शकतं ना. पण हे असंच घडणार असं किती शांतपणे बोलू शकताय तुम्ही सौरभ? अहो, तुमच्या स्वतःच्या मुलाला यात धोका निर्माण होतोय. कुणीतरी वैयक्तिक सुखासाठी म्हणून कुणाशी तरी नातं जोडावं आणि कुणीतरी दुःखी होते म्हणून तुमच्या 2 वर्षाच्या मुलाला वेठीला धरावं. कसं चालवून घेता तुम्ही हे सगळं? आणि तुमच्या परिचयाची आहेत ना ही सगळी माणसं? अनफॉर्च्युनेटली येस. मग या बाबतीत तुम्ही कडक पाऊल उचलायला नको? मामा, मी काही बोललो नसलो तरी माझ्या मनात काय चाललंय माझं मला माहिती. अवंतिकाने स्वतःच्या आयुष्याचे निर्णय जे काय आहेत ते घ्यावेत, पण त्यामुळे माझ्या मुलाला त्रास होणार नाही ह्याची काळजी मी घेणारच, आणि तेही माझ्या पद्धतीने. आमचंही तेच म्हणणं आहे सौरभ. अवंतिकावर आपला काही हक्क नाही, पण आर्यला काहीही होणार नाही याची जबाबदारी मात्र आपण घ्यायला हवी. आमचं तर हे म्हणणं आहे की तुम्ही या बाबतीत शशांकशीच बोलायला हवंय, अगदी स्पष्ट. काय मोगलाय लागून गेलीये काय? आज एवढ्यावर निभावलं, उद्या काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदारी घेणार आहे? मी बोलतो शशांकशी, काळजी करू नका तुम्ही. कारण स्वतःच्या सुखासाठी माझ्या मुलाला गृहीत धरलेलं मला चालणार नाही. शशांक असो किंवा अवंतिका असो, बोलतो मी शशांकशी. हा सर बोल. तुला कालचं प्रकरण कळलं असेलच. हो. हे असं आपल्या कोणाकडून घडणं हे अजिबात अपेक्षित नव्हतं. नाही हो, तू म्हणतोस ते खरं आहे सौरभ. मी रिचाशी बोललो. तिनं माफी मागितली आणि म्हणाले की तिनं काही जाणीवपूर्वक काही केलं नाही. कोणाचा काही डिफरन्स असेल, पण हे झालं ते बरोबर नाहीये. एखाद्याचं मूल असं बेजबाबदारपणे घेऊन जायचं आणि घरच्यांना काळजी होईपर्यंत असं फिरवत राहायचं. आय मीन इट्स क्रिमिनल.
हो हो सौरभ, सौरभ मला माहिती आहे हे चुकीचं आहे, पण मी काय करू? आय एम सॉरी. मी मी माफी मागतो तुझी. एवढ्याने काय होणार आहे का? म्हणजे ओके, मी स्पष्टच बोलतो. हे बघ, तू आणि अवंतिका आता लग्न करताय, तुम्ही निर्णय घेतलाय, दॅट्स ऑल राईट, फाईन. म्हणजे माझा आता त्यात काही संबंध नाही, पण ह्या सगळ्याचे पडसाद माझ्या कुटुंबियांवर होता कामा नये. तुला काय म्हणायचं सौरभ? म्हणजे तुमच्या या लग्न प्रकरणात माझा मुलगा होरपळला जाता कामा नये. आर्य शुड नॉट सफर. ही तुला आणि अवंतिकाला माझी प्रामाणिक विनंती आहे. ओके? अरे हे बघ, सर, सर फार कामात नसला तर एक गोष्ट बोलायची होती. बोला. नाही, काल ऑफिसमध्ये एक चर्चा ऐकली मी. कसली चर्चा? तुमच्याबद्दल आणि अवंतिका मॅडमबद्दल. म्हणजे अवंतिका मॅडमनी तुमच्या पैशाकडे बघून कसं जाळं टाकलंय वगैरे वगैरे चर्चा चालली होती. मूर्ख, बेअक्कल. आपल्या ऑफिसमध्ये ही लोक असं बोलतात, असं बोलतात. आत्ता एकेकाला समोर बोला, ताबडतोब घरी वाढवतो एकाला. सर, तुम्ही जरा थोडं शांत व्हा सर. काय झालं सर? मॅडम, आपल्याबद्दल ही लोक काय बोलतात माहितीये का? ऐकलं काय? तुला माहितीये? तू मला सांगितलं का नाही? तू मला सांगितलं का नाही? सर रिलॅक्स. रिलॅक्स, रिलॅक्स. ही 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 माझी नोकरदार मंडळी माझ्याबद्दल तुझ्या वाटते ते बोलतात. रिलॅक्स. सर शांत व्हा प्लीज. सर, सर तुम्हाला जुईची शपथ आहे, प्लीज. तुम्ही कशासाठी मनस्ताप करून घेताय? हे जे सगळे लोक बोलतात ना, ते स्वतःच्या कुवतीप्रमाणे, कपॅसिटीप्रमाणे नात्यांचा अर्थ लावतात. त्यांना कशासाठी दोष द्यायचा आपण? त्यांच्यावर रागवू नका. खरंच प्लीज मनस्ताप करून घेऊ नका. रिलॅक्स प्लीज. आणि भातरे, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. आधीच सरांच्या मागे खूप टेन्शन्स आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना सांगून त्यांची टेन्शन्स वाढवू नका प्लीज. येस मॅडम. आय एम सॉरी मॅडम, माझ्या ही गोष्ट खरंच लक्षात नाही आली. सॉरी अगेन. मी येऊ का? कोण आपण? कोण हवंय आपल्याला? नमस्कार, मी लोकहितचा पत्रकार आहे. मला देवयानी ताईंना भेटायचं होतं. शर्वरी प्रकरणाबद्दल काही प्रश्न विचारायचे होते. कोण आहे माई? नमस्कार, नमस्कार. मी लोकहितकडनं आलोय. मला शर्वरी प्रकरणाबद्दल आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते. नाही सॉरी, मी या विषयावर तुमच्याशी काहीच बोलू शकत नाही. नाही, पण मी आपला जास्त वेळ घेणार नाही. प्लीज, आम्ही तुम्हाला आता काही सांगू शकत नाही. नाही, पण कसं घडलं, काय घडलं मला सांगू शकलात तर फार बरं झालं असतं खरं. बरं ठीक आहे. काहीच दिवसांपूर्वीच तिची आणि माझी ओळख झाली होती. मी माझ्या कामावरून परत येत असताना काही गुंड तिचा पाठलाग
देवयानी, काय झालं देवयानी? हं? कोण आहे तिकडे? अण्णा कोणीतरी माणूस होता. त्या दिवशी मला हॉस्टेलवर सुद्धा सारखं वाटत होतं की कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवू नये. तरी मी तुला सांगत होते ना या प्रकाराबद्दल कुठे बोलू नकोस काही म्हणून. कोण ऐकतंय माझं इथे? कोण होता तो मॅडम? हो तुम्ही थांबावं प्लीज. तुम्ही आता निघा प्लीज. ऐका माझं. नाही पण ऐका हो. आधी आमच्याकडे काही कमी संकट आहेत का आमच्यावर? ऐका प्लीज जा आता. ठीक आहे, मी तुम्हाला नंतर भेटतो मॅडम. देवयानी खबरदार एक शब्द सुद्धा या प्रकाराबद्दल कुठे बोलशील तर. अगं असं घाबरून कसं चालेल? अहो, असं काय करताय? हा तुम्हाला तरी कळायला हवं. मुलीची जाते आणि का काही झालं म्हणजे? देवयानी ते काही नाही. याद राख यापुढे एक शब्द सुद्धा या प्रकाराबद्दल कुठे बोलशील तर तू कुठेही जाणार नाहीयेस. पोलीस चौकीत पण नाही आणि कोर्टात सुद्धा साक्ष द्यायला जाणार नाहीयेस. लक्षात ठेव. ठीक आहे देवी, तू आता यात पडूच नकोस जास्त. मी देईन साक्ष. बघूया काय व्हायचंय ते होऊ दे. नाही ठीक आहे, निघतोय मी. हो हो, हरकत नाही. अच्छा. सलील, अरे सलील. हो. अरे जरा संध्याकाळी मोकळाच का? जरा एक काम कर ना माझं. सांगा ना काय. आपल्या मोहन कुलकर्णीने 2 पासेस पाठवलेत नाटकाचे. अरे वा, मग आईला घेऊन जा. नाही म्हणजे मी तुम्हाला सोडायला आणि न्यायला येतो ना. अरे मला नाटकाला जायला आवडलंच असतं, त्यासाठी तर आलो घाईघाई कामं संपवून सगळी. पण आता नेमका परत फोन आला, मला प्रेसमध्ये जावं लागतंय. बरं काय आहे की नाटकाला गेलं नाही तर त्याला राग येईल ना, आणि कोणीच गेलं नाही तर वाईट दिसतं ना. मग अरे रिमाला घेऊन जा ना मग. नाही बाबा, मला ना ऍक्च्युली एक संध्याकाळी खूप महत्वाचं काम होतं. आदित्याला मला भेटायचं होतं आणि मी जर त्याला भेटलो नाही ना आज. अर्जंट आहे का फार? नाही ना. अरे मग जा ना, रिमालाही बरं वाटेल. रिमाला आवडतं नाटक बिटक. हा नाही पण तू वाया घालू नकोस पासेस, त्याला राग येईल. मोहन आपला मित्र आहे बघ. बाबा सर कूल डाऊन. अवंतिका, सगळीकडनंच आपल्याला का त्रास व्हावा? आनंद वाटावा अशी एकतरी बाजू आहे आपल्याकडे. हं? अरे काय यात वेगळं काय करतोय आपण? जगात 2 व्यक्तींना जर वाटलं की एकमेकांशी लग्न करावं, त्यात जगा वेगळं काय? आणि इतकी वर्ष माझ्याबरोबर काम करून त्यांना एवढं कळलं नाही की आपला बॉस उतरला नाहीये, बाया गेलेला नाहीये. आणि तुझ्या वागण्यात तरी वागू काय दिसलं? आपण स्वतः सोडून दुसऱ्याकडे काही अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न असतात हे काही कळतच नाही. म्हणजे काय आम्ही सुखी व्हायचंच नाही, आनंदी व्हायचंच नाही? असं असं कोणतं पाप केलं आपण की? तुम्ही प्लीज प्लीज आधी शांत व्हा. शशांक, तुम्ही हे जे काही चालवलंय ते बरोबर नाहीये. म्हणजे तुमचा राग बरोबर आहे, पण हे असं सगळं स्टाफला नोटीस देणं वगैरे, आपण आत्ता जर अविचाराने वागलो ना तर लोकांना बोलायला चान्सच मिळेल. ते वाटच बघत असतात अशा चान्सची. आपण एकदम शांत राहायला पाहिजे आता, एकदम शांत. तू नसतीस तर मी काय केलं असतं कोणास ठाऊक. थँक्यू. आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. पण रागावून तुमचं पोट खूप भरलेलं दिसतंय. मला मात्र जाम भूक लागली. सो प्लीज गेट सम सँडविचेस फॉर मी. ओके, आलो मी. शी, डॅड अजून कसा आला नाही? तुम्हाला पिक्चरला नेणार होता. अरे पिक्चर सुरू पण झाला असेल ना इतक्यात. डॅडला फोन करून बघू का? ठीक आहे, फोन कर. हॅलो. हॅलो जुई.
मी अवंतिका आंटी बोलते.